पहाटेपासून मी कायम ओम नमः शिवाय असं नामस्मरण करतो आणि आता तुझं आगमन होत आहे तर माझी अशी विनंती आहे की तुझे कायम कृपा आशीर्वाद मला असू देत। मला बरंच काही करायचं आहे। शेतकरी, कामकरी, त्यांची मुलं, महिला, दिव्यांग, बरेच काम मला करायचं आहे। तुझे आशीर्वाद मला कायम राहू दे आणि माझी पदयात्रा सफल आणि संपूर्ण होऊ दे। समजून घ्यायचं आहे। आपलं नाव काय? विकी पाटील। विकी पाटील, सांगा ना काय नेमकं आहे काय? आणि आता माझं बोलणं झालेलं आहे, तुम्ही सांगा थोडं। अशा म्हणजे सोलार प्लॅन आहे हा. म्हणजे हा प्लॅन मेगा कंपनीने दिलेला आहे। अच्छा म्हणजे हा शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे अच्छा की आपल्या शेतकऱ्याला दिवसाला लाईट भेटत नाही, हा. ते कंटिन्यू दिवसाला लाईट भेटते शेतकऱ्यांना। अच्छा, त्याच्यामुळे म्हणजे ते याचा उपयोग नेमका काय? मग पंप वगैरे का? पंप वगैरे का काय? शाळा म्हणजे त्यांच्या घरामध्ये वीज जाणार का? घरामध्ये पण जाते आणि शेतकऱ्यापर्यंत अच्छा, दोन्ही गोष्टी गोष्टी होतात। होतात। आणि हे कोण मालक कोण आहे? मालक हे हैदराबादची कंपनी आहे। कंपनी अच्छा इथं 350 मेगावाट पुढे ऑल जळगाव मध्ये करायचं आहे। अच्छा. इथं 9 मेगावाट आहे फक्त। हा. इथून अंमनेर असेल इथं 3 मेगावॅट, इकडे मालपूर इथं 4 मेगावॅट। जागा भेटली त्यांना तिथे ग्रामपंचायत थ्रू जागा भेटली ना, तिथे भेटतं। वनीकरणानुसार हे 26 एकर मध्ये 9 मेगावॅट प्लॅन आहे। अच्छा, किती एक 26 एकर मध्ये 26 एकर. आणि 26 एकर? ऑल स्टॉपचं जळगाव जिल्ह्याचं स्टोअर इथं आहे। पूर्ण अच्छा. मटेरियल इथूनच प्रायव्हेट होतं। शिफ्टिंग होती। ओके। नंतर हे MSCB ला MSCB ला ते बघा, ते समोर MSCB आहे। MSCB ला जाते। हा, सकाळ पूर्ण जो आणि पोट आहे तिथून तो ते इथं तिकडे. तयार होतो। मग इथून पहिले शेतकऱ्यांना रात्री 9 वाजता लाईट यायची ना, हा. सकाळी 5 वाजेपर्यंत राहायची। आता कंटिन्यू 9 ला येते, तर आज संध्याकाळी 5 वाजेला जाते। अरे वा, दिवसाला continue. छान आहे। आणि शिवाय पिकाला वगैरे त्यांना पिकाला पण कंटिन्यू 5 ची मोटर direct. चालाव का 7.5 ची मोटर चालावा तुम्ही, पुरं 4 खेळा सकाळपासून तिथं संध्याकाळपर्यंत लाईट जाणार। हे फिटर जिथपर्यंत पोहोचलेलं आहे हा. ना, तिथपर्यंत लाईट आहे। हे कधी सुरू झालं हे तरी? याला फक्त याला आता 1.5 वर्ष होत आहे। 1.5 वर्ष। हा, त्यांना plan दिवस- चालू पण आहे. त्याचा उपयोग नेमका जाणवतो का आता? मग जाणवतो ना, लोक सांगतात मग शेतकरी सांगतात। सांगतात मी स्वतः शेती करतो तर मला माहितीच आहे ना। अच्छा वा। काहीतरी करू बा. आणि याला मेंटेनन्स काय असतो? मेंटेनन्स याला काही नाही, तर फक्त काय एखाद्या washing- महिन्याने वॅक्सिंग करायला लागतं, cleaning करायला एक्झॅक्टली। कारण काय, हे मी माझ्या घरावर लावलेलं आहे लागतं. सोलर पॅन, हा. आणि त्यामुळे बरीच हे कमी होतं पण हा, कमी होतं। हा कंजम्पशन, हो की नाही? छान आहे इथं ते 34 जाणून घेण्यासाठीच मी फिरत असतो। इथं 34 युनिटर आहेत। अच्छा वा 16,000 प्लेटी आहेत। वा, किती? 16,000 प्लेटी 16,000। प्लेटी आहेत इथं। आणि याची इन्व्हेस्टमेंट बरीच केली असेल ना? बरीच मग. प्लॅन्ट कुठे कुठे आहेत तरी साधारण? साधारण आता का पारोडा तालुक्यामध्ये मालपूर म्हणून गाव आहे, हा हे सावखेडाला आहे. पारोड्यामध्ये 2, राजा. अंमनेरमध्ये 2 हा. आणि एरंडोल मध्ये आता 2। दोन चालू तिकडे रावेर, फैजापूर, तिकडे जामोद, जुमत, पूर्ण जळगाव Private side जिल्हा प्लॅन पण त्यांना काय फायदा नेमका काय? कंपनीला कंपनीला म्हणजे नुसतं काय असं नाही, काहीतरी त्यांचाही असेल ना, पेमेंट आहे ना, त्यांनाही MSCB मिळत कडून असेल ना काहीतरी. त्यांचं रोज मीटर आणि हे किती यांना किती द्यावं लागतं? संध्याकाळी किती जनरेशन शेतकऱ्यांना किती द्यावं लागतं? जनरेशन शेतकऱ्याला काहीच नाहीये। शेतकऱ्याला जे बिल येईल ना ते MSCB बघेल। अच्छा, शेतकऱ्याचा विषय MSCB बघेल MSCB. आणि MSCB हा सोलर प्लॅनचा विषय बघेल। पण पैसे बिल तर द्यावं लागेल ना मग काहीतरी. शेतकऱ्याला द्यावं लागेल ना। हा ते.
रेखा पाटकर, श्रीराम पेरगी यासारख्या दिग्गजांनी टाळ्या वाजवा. तरी काय एखाद्याने मला सांगावं काय नेमकं काय बघितलं काय ऐकलं. मला खात्री आहे कोणीतरी एक जण सांगेल काय काय नेमकं काय. हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला आता सगळ्यांनी बघितला एकाने तर असं सांगा तुम्ही की तुम्ही याच्यात काय तुम्हाला काय नेमकं काय? मिळालं? नेमकं काय होतं व्हिडिओ मध्ये जे बघितलं तेच सांगायचं direct. बोला. हा कशाबद्दल माहिती होती बिंदास. Sounds fun. त्यांच्या जीवन प्रवासामध्ये ते पुढे गेले आणि त्यांचा परिवार त्यांच्यासोबत सपोर्ट होता म्हणून ते एवढे पुढे गेले. ओके. मी एवढं पुढे गेले. हा छान. आणि असं देशात गल्ली मुळामध्ये सगळीकडे शांतता मानवता पाहिजे. ते आंतरराष्ट्रीय कृतीमध्ये सगळीकडे शांतता पाहिजे. दंगे धोके नको हो की नाही. आपापसात मारामारी नकोच कुठेही. शिक्षण म्हणजे फक्त भिंतींमध्ये आपलं शिक्षण होतं ना तेवढं नाही. थोडं बाहेर जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. या वेळात जे मला नाही समजलं तेवढं तुम्हाला समजलेलं नाही मला खात्री आहे. आलं का लक्षात. नंतर शांतता मानवता पर्यावरण अशी गोष्ट की आपलं गुरुकुल जी पद्धती आहे हा. ती प्राचीन संस्कृतीला अनुसरून आपल्या गुरुजींनी या ठिकाणी सुरू केलेली संस्था आहे आपली. तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ते संस्थापक आहेत ते म्हणजे परमपूज्य गुरुजी श्री इंद्रदेवजी महाराज यांचं प्रॉपर गाव जे आहे ते उत्तर प्रदेशामधलं नगर सांजा जे ठिकाणी त्यांचं जन्मगाव ते आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून जे गुरुजी आहेत आमचे त्यांनी घर सोडलं आपलं की त्यांच्या डोक्यात एक आवड होती की मला अध्यात्माला जायचं आहे. तर त्या ठिकाणी त्यांचे जे गुरु होते महर्षी दयानंद सरस्वती त्या यांच्या आश्रमात जाऊन त्यांनी आपलं जीवन सुरुवात केली. वयाच्या 9व्या वर्षी 4ही वेद गुरुजींनी कंठस्थ केले होते. आणि मॉरिशस या ठिकाणी जागतिक संमेलन होतं ज्या ठिकाणी सगळे संस्कृत पंडित आलेले होते. आणि अशा ठिकाणी वयाच्या 9व्या वर्षी गुरुजींना प्रथम पारितोषिक मिळालं होतं. आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. आणि संत असल्यामुळे त्यांच्या डोक्यात त्या गोष्टी की आपला फक्त आणि फक्त समाजकार्य करायचं आहे. मग त्यांनी आपला जीवन प्रवास सुरू केला. अखंड भारतात जसं तुम्ही जातायत त्यांनी पण प्रवास सुरू केला. लोकांना जास्तीत जास्त मार्गदर्शन कसं करावं कारण की आपल्या भारतात सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे व्यसन. या व्यसनातील लोकांना परावृत्त करून त्यांना चांगला मार्ग कसा दाखवावा यासाठी त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं. उत्तर प्रदेश कडून ते येत नंदुरबार मध्य प्रदेश मार्गे आपल्या महाराष्ट्रात दाखल झाले. आणि त्या ठिकाणी नंदुरबार जवळ डेडियापाडा म्हणून त्यांचं एक आपला एरिया आहे. त्या ठिकाणी त्यांचं सगळ्यात पहिलं प्रवचन झालं. आणि त्या ठिकाणी त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे आणि त्यांच्या चांगल्या विचारांमुळे त्यांना लोक आपोआप जॉईन झाले आणि हा प्रवास सुरू झाला. आणि त्या ठिकाणी नंतर मग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला प्रचार करायला सुरुवात केली. आणि मग एक स्थिरता कुठेतरी असायला पाहिजे की आपले भक्त लोक जमत आहेत लोकांना आपण मार्गदर्शन करतोय पण आपली आणि लोकांची भेट कुठेतरी व्हायला पाहिजे. ह्या उद्देशाने मग त्यांनी एक आश्रमाचं संकल्पना आपल्या मनात केली. आणि मग सुरुवात झाली सर्चिंगची. जागा तशी मिळायला पाहिजे लोकांना यायला जायला सोपं पाहिजे. आणि म्हणून 2003 साली गुरुजींनी आपल्या सावखेडा गावात पहिल्यांदा आश्रमाची सुरुवात केली. ओजस्वी वाणी होती प्रभावी वक्ता होता आणि उद्देश खूप चांगला असल्यामुळे भक्तांचं मेळा वाढला. आणि या ठिकाणी ही आश्रमशाळा जी आहे ती उदयास आली. आणि जर आपण मोठ्यांना समजू शकतो तर लहानांनाच कधी आधीपासून आपण योग्य मार्गदर्शन केलं तर ही भविष्यातली जी व्यसनाधीनता आहे ती थांबू शकते. आणि त्या संकल्पनेतून 2016 रोजी आपल्या वैदिक गुरुकुल विद्यालयाची स्थापना झाली. ज्या वैदिक गुरुकुल शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांना दैनिक नीतिमूल्ये कारण की आजकालच्या मुलांच्या डोक्यात त्या गोष्टी आहेत की कुठेतरी आई बापाची सेवा होत नाही. आता आपल्याकडे आपल्या स्वतः वृद्धाश्रम पण आहे. त्या अनुषंगाने गुरुजींच्या डोक्यात आलं की जर मुलांना आधीपासून ही भावना रुजवली प्रेम ममता आणि कर्तव्य या 3 गोष्टी जर मुलांना आपण लहानपणापासून शिकवल्या तर भविष्यातले हे जे आहेत ते आपले काय असणार आहेत आदर्श असणार आहे काही ह्या मुलांच्या माध्यमातून आपण लोकांना संदेश देऊ शकतो. आणि त्या संकल्पनेतून 2016 रोजी आपल्या वैदिक गुरुकुल विद्यालयाची स्थापना झाली. या वैदिक गुरुकुल विद्यालयात आपण विद्यार्थ्यांना एज्युकेशन सोबत आध्यात्मिक ज्ञान पण आपण या ठिकाणी देत असतो. सगळ्यात मोठं हॉस्पिटल डायबिटीज हॉस्पिटल ती संकल्पना गुरुजींनी मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी
बांधकाम सुरू आहे. तर असा हा प्रवास आहे गुरुजींचा. या प्रवासामध्ये एक आम्ही पण सौभाग्यवान आहोत की आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी गुरुजींच्या आशीर्वादाने आम्हाला मिळालेली आहे आणि आमची सेवा अशीच नेहमी सुरू राहो याची मनाची इच्छा बाळगतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जी संकल्पना केली आहे सर ती खूप कौतुकास्पद आहे. तुम्हाला लक्षात व्हिडिओ आला नसेल पण सर आहे प्रॉपर डोंबिवलीचे. कुठले आहेत? डोंबिवली, कल्याणजवळ डोंबिवली सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांनी आपले वयाचे 40 वर्ष बँकेत सर्व्हिस केली. काय केलं? जॉब केला बँकेत. आणि मग आपण जॉब केला, आपण आपलं परमार्थ केला पण आपण आपल्या समाजाला पण काहीतरी द्यायचे आहे. कारण की आपल्या माणसाचा एक संदेश आहे की आपण जसं स्वतःचा घेणं लागतो ना तसं पण आपण समाजाचं काय लागतो? एक देणं लागतं. देणं म्हणजे काय की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. येस और नो? म्हणजे चांगल्या माणसाची खासियत तेच असते की तो स्वतःपेक्षा समाजाचा खूप असा विचार करतो. आणि सरांनी खूप चांगला विचार केला आणि त्या संकल्पनेतून त्यांनी पदयात्रा सुरू केली. पदयात्रा म्हणजे काय? पायी चालणं. फक्त पायी चालण्याचा मागे उद्देश होता का? नाही. त्यांचा व्हिडिओ आपण बघितला. त्यांच्या उद्देशामध्ये काय होतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. त्यांचा महत्वाचा टॉपिक काय होता? स्त्री भ्रूण हत्या म्हणजे काय की आपल्या देशामध्ये मुलींचा नाकार अजून पण केला जातो. भरपूर लोक असे असतात की ज्यांना मुली नको असतात. तुमचं एज तेवढं नाही बेटा सांगायचं पण तरी सांगतोय की आपला जो समाज आहे इथं मुलींना नाकारलं जातं. मुलगाच पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे म्हणतात आपल्या इकडे असं. तर ते थांबायला पाहिजे म्हणून सरांनी प्रयत्न चालू केले आणि त्यांनी आपल्या यात्रेमध्ये हा संदेश दिला की मुली सुद्धा खूप चांगलं करू शकतात. आता आपण बघतो कल्पना चावला, किरण बेदी, मेघा पाटकर, प्रतिभाताई पाटील अशा असंख्य महिला आहेत की ज्या महिला असून ज्यांनी आपल्या देशावरती खूप चांगले संस्कारातून स्वतःला घडवून दाखवलं आणि आपल्या देशाचं नाव मोठं केलं. तर सरांचे खूप उत्कृष्ट कार्य जे आहे ते स्त्री भ्रूण हत्येला विरोध करणं. त्यासाठी सरांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि आमच्या सर्व शाळेच्या वतीने त्यांचं एकदा क्लॅप करून आम्ही खरंच स्वागत करतो. की आपल्या अशा समाजात असे लोक खूप कमी आहेत की जे लोकांचा विचार करतात. आणि हे सगळ्यांच्या बसची बात नसते. प्रत्येकाला आपलं आपलं आयुष्य प्रिय आहे, प्रत्येकजण आपलं आयुष्य जपतोय, आपली मजा करतोय. पण या सगळ्या गोष्टी सोडून त्यांना काय करत चालली या गोष्टी करायची? त्यांना काही फायदा काय गोष्टीचा? नाही. पण त्यांचा फायदा काय माहितीये का की त्यांच्या मनातून त्या गोष्टी आल्या आहेत आणि त्यांच्या डोक्यात काय आहे की आपला समाज हा चांगला व्हावा. बस बरोबर ना? तर आज तर तुम्हाला भेटले हे आपलं भाग्य आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे, ते बघितलं आम्ही. ते शब्दात सांगणं पण एवढं सोपं नाहीये. पण थोडक्यात तुम्हाला सांगतो की सर जे कार्य करतायत हे सगळ्यांना शक्य होत नाही. यासाठी लागते ती मनाची तयारी. तुम्ही सगळं जसं सांगितलं की घरच्याचा सपोर्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यांना सपोर्ट असल्यामुळे त्यांनी केलं. आता त्यांना सांगितलं की त्यांना ब्रेन स्ट्रोक मिळाला. त्यांना ब्रेन स्ट्रोक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्ट्रोक असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीचा विसर पडला असेल, ते आजारी पडले थोडक्यात आपल्या. पण अशा कंडिशन मध्ये सुद्धा त्यांचे मुलं असतील, त्यांची पत्नी असेल, त्यांचे भाऊ असतील, हा सगळा परिवार त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा होता. आणि त्या खंबीरपणेमुळे आज पुन्हा एकदा सर आपल्या कार्याला सुरुवात केली आहे आणि ते आजपर्यंत आपल्या सावकड्यामध्ये येऊन पोहोचले आणि त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं. तर आज आपण सगळ्यांनी सरांचं व्याख्यान ऐकलं, त्यांचा व्हिडिओ आपण बघितला, त्यांचं कार्य पण तुम्हाला मी एक्सप्लेन करेल नंतर. तेवढा वेळ आपल्याकडे कमी आहे. पण या कार्यासाठी खरंच सर हॅट्स ऑफ यू. आणि तुमचं कार्य असं तयारपणे सुरू राहो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अडचण ना येऊ ही आम्ही राधाराणीश्वरनी प्रार्थना करतो. आणि आमच्या संपूर्ण वैदिक गुरुकुलमच्या वतीने, आमच्या गुरूंच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो. सर मला आपण सगळ्यांनी संधी दिली, खरोखर मी कृतकृज्ञ आहे. हो की नाही? हो की नाही? मेन म्हणजे मला मुलं बघायला मिळाली. हो की नाही? कशी गोर छान म्हणतात मुलं, म्हणजे तेव्हा घरची फुलं. हो की नाही? खऱ्या अर्थाने तेवढ्यासाठी मी माझे पाय वळतात. हो की नाही? कारण मुलं बघितली की मला एकदम उत्साह येतो. पुन्हा मी किती किलोमीटर चालू शकतो.
काही मिळत नाही, फक्त मजुरी. हा फक्त आम्हाला मजुरी मिळते हा. बस. तरी पण या वर्षी पावसाचं काय झालं नाही? पावसाळ्यामध्ये सगळं नाश काढलाय. अच्छा, संपूर्ण मालक नाश. काय आणि मजूर काय? हा मजुराला आता समजून घ्या तुम्हाला ते 1 वर्षाचे समजा 3 लाख लागत असले, हा ही शेतीला 3 लाख रुपये लागतात. हा हा? आणि माल किती झाला आहे 2 लाखाचा. हा असं आहे. 2 लाखाचा माल झाला. हा थोडं असं आहे. हा. आणि त्यामुळे सगळीकडे आणि या वर्षी नुकसान. संपूर्ण नुकसान झालंय. पण मग ते पुढे करणार काय ते? आता काय करणार आपल्या निसर्गाला काय करणार आहे? काही नाही करू हा? शकत. निसर्ग. आपण- निसर्ग जो आहे तो निसर्ग आहे, तोच करणार आहे. हा, आपण तिच्या पुढे जाणार नाही. काही करू शकत. आपण नालायक झाले तर बघून तर आपण नालायक होणार नाही का नको? हा, पापदृष्टी फिरती येत आहे खरंय. जगामध्ये, पापदृष्टी चालली आहे. हा, हा? मग पाप जे करता लोक तो बघून तर काय करणार आहे? बरोबर. काहीच करू शकत नाही. असं चालू आहे. चौघांना भोगावं लागतं. तर मालकालाही त्रास होत असेल. मग तर मला काय फरक पड माझा जितका आला बुवा, जितका माल झाला तितका नाही, मग पण मालकाला फरक पडत असेल ना काहीतरी. आता मनोमनी त्यांचं मनातलं आपण तर काही सांगू शकत बरोबर. नाही. आपल्या आता मनात तुमचा आत्मा आहे, हा. तुमचा परमात्माच आहे. आत्मा जडतोच ना सर्वांचा. कोणाला सांगेन का बुवा, काही? एवढे पैसे लावले आपण 2 लाख रुपये मजुरी हा. लावून दिली. त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न फक्त 1 लाखापर्यंत हा. झालं. त्या शेती करून काहीच उपयोग नाही, हा. त्याला अर्थच नाही ना. मग शेतकरी आत्महत्या का करतात? हा तेच. मग शेतकरी, कोणता शेतकरी असा नेमका आत्महत्या करतो? हा सधन शेतकरी जातो का कोण? सजन शेतकरी जास्त जात. म्हणजे परिस्थिती ज्याची मुलांनी नाजूक समजा असली, ते त्यांचं तोच म्हणणं ते जातो. बरोबर आहे. हा जो शेतकरी आले समजा शेतकरी आहे, ज्याला काही निर्व्यसन आहे तो शेतकरी सांभाळू शकतो, हा, आणि जर व्यसनी आहे हा. तो सांभाळू शकत नाही, फक्त सगळे, तो आत्महत्या करू शकतो. हे बघा, सगळे आत्महत्या करणारे सगळेच व्यसनी आहेत नाही असं नका अशी म्हणू. गोष्ट नाही झाला. आता निर्व्यसनी जो माणूस हा. आहे, निर्व्यसनी मुद्दा तो आहे. निर्व्यसनी माणूस आहे तो सांभाळून घेईल. निर्वेशनीची गोष्ट हा? नसते ती. आणि व्यसनी माणूस असला त्याला ह्यो व्यसन, तो व्यसन, ते व्यसन. ते झालं. तुमच्याकडे आता समजा 50 एकर शेती आहे, हा. आपल्याकडे 50 एकर शेती आहे, आपल्याला म्हणजे पैसे लावायची एवढी कॅपॅसिटी नाहीच नाहीये. आहे. आपण नाहीये. कर्ज उचलून घेता, हा. ते शेतीला लावतो, त्याच्यामध्ये आपल्यावर 2 लाख रुपये कर्ज झालं तर सामन्याला आपल्याला 3 लाख रुपये मागतो. हा. मग Government- त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आपल्याला फायदाच होत नाही ना. बरोबर. एवढे पैसे उचलून आपण तरी काय करणार आहे? आणि ते आत्महत्या हा वेगळाच प्रकार आहे. हा. आणि नाही, व्यसन आणि निर्व्यसन हा. ते एक वेगळा विषय आहे. हा. लक्षात. त्यामुळे त्याच्यावर आपण पळायचं नाही जास्त. नाही मग तेच ना. हो की नाही? नाही, किती दुःख आलं तर पळायचं नाही. पण ते तर आहे. हो की नाही? तू आहे. ते तर आहे. भगवंतच सांभाळणार आहे, आहे. हे आपल्याला बघा, मी सांभाळणार. जे चालतो ना, मी कायम तेवढंच बघतो. हा. तो वरून मला बघतोय, हा, बरोबर आहे. चाललंय बस. बरोबर आहे. माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे. बिलकुल बरोबर आहे. हे बघा, 3 पदयात्रा म्हणजे सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट नाही ना. संपूर्ण एवढं भारत संपूर्ण चालणं, भारत चालणं रोज म्हणजे- 30-35 किलोमीटर चालणं. हे बरोबर. पण तो बघतो म्हणून ते सगळं हा, साध्य होत आहे. वरचा बघतो ना, तोच कोणाला साथ द्यायची, कोणाला न द्यायची, कोणाला हा. कोणती बुद्धी द्यायची, कोणाला कोणती बुद्धी द्यायची, मग? त्याच्यावरच सोडून दिलेलं मग आहे. तो कोण द्यावी, कोण द्यावी. मी कहते माहिती का, आता कुठे शेतकऱ्यांकडे मुद्दाम हा. त्या ठिकाणी जातो आजपर्यंत हा. आणि समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. हा, हो, ते तर आहे. बरोबर. आणि सरकार दरबारी याच्या काहीतरी मार्ग काढता येईल मार्गदर्शन का? द्यायचं बुवा. ते सांगू शकतो मग. असा मी प्रयत्न करू शकतो. आणि बरोबर आहे. हो की नाही? मी काय करू शकतो जास्त? तुम्ही काय करू शकता? थोडंफार फक्त मी तुम्ही- सांगू शकतो, हा, जसं तुम्ही सांगू हा, ते तर शकता मग मार्गदर्शन करू तसंच- शकता तुम्ही. तसंच मी पण सांगणार. हा. बरोबर. ऐकणं नाही ऐकणं तो बाहेरच्या भाग आहे. माझं चालणं पूर्ण झालेलं आहे आणि आता माझं लिखाण पूर्ण करणार आहे आणि नंतर जेवण आणि त्यानंतर निवांत झोप लागणार आहे. बस. ओके. भरपूर चालणं झालेलं आहे, भरपूर शाळा पण झालेली आहे. आज सोलर प्लॅन्ट पण बघितला आहे आणि आता जेवणही झालेलं आहे आणि आता निवांतपणे झोपायचं आहे. बस.